नमस्कार. आज आपण बनवणार आहे शिरोळ्याची भाजी किंवा दोडक्याची भाजी. तर चला आपण सुरुवात करूया. शिरोळा किंवा दोडका दोन्ही नावाने बोलतात. मी ते याच्या शिरा काढून आणि कापून घेत आहे. दोडका मी ते कापून घेतलेला आहे. एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. तसेच कच्च्या शेंगदाण्याचा कूट 1 वाटी, 1.5 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून मिरची लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून मीठ चवीनुसार आणि कढीपत्ता. तर चला सुरू करूया आपण. इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तेल घालून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालून घ्या. मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये जिरे घालून घ्या. कढीपत्ता, त्याचबरोबर कांदा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. एक मिनिटानंतर मीठ घालून घ्या. हळद घाला. लाल तिखट, गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 2 मिनटं व्यवस्थित तेलामध्ये मसाला फ्राय होऊ द्या. कापून ठेवलेला दोडका तुम्ही घालून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता शेंगदाण्याचा कूट टाकून घ्या. कच्च्या शेंगदाण्याचा कूट आहे. आपण तो लगेच टाकणार आहे, जेणेकरून भाजी शिजेपर्यंत तो शेंगदाण्याचा कूट शिजून जाणार आहे. त्यामुळे मी इथे लगेच शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि यावर झाकण ठेवू नका, नाहीतर शेंगदाण्याचा कूट असल्यामुळे भाजी आपली उतू जाऊ शकते. आणि 2 ग्लास पाणी घालून घ्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अगदी बारीक पण शेंगदाणा करून घेऊ शकता. मी ते थोडा जाडसर ठेवलेला आहे. आणि शिजायला ठेवा. 10 ते 15 मिनिटात ही भाजी मीडियम गॅसवर शिजते. 10 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता अजून थोडासा आपला शिरोळा कच्चा आहे. अजून आपण थोडं शिजून घेऊया 5 मिनिटं. 5 मिनिटं झालेली आहेत आणि या पद्धतीने आपली भाजी तयार आहे. 10 ते 15 मिनिटात
ही भाजी तयार होते मीडियम गॅसवर. आणि आता आपण खायला काढून घेऊया. तुम्हाला कशी वाटली डिश नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.